बारामतीच्या भिगवण रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाई केली आहे। यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले। शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील वसेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या 33 विद्यार्थ्यांनी NMMS शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं। या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भाजीपाल्याचे दर कोसळले। यामुळे आता लागवडीचा खर्चही निघणं कठीण झालंय। घाऊक बाजारातील या दरवाढीच्या अभावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत असल्याचं चित्र आहे। राज्यातील कृषी सेवा केंद्रांनी बेमुदत संप पुकारला असल्यानं नाशकात जवळपास 5000हून अधिक कृषी केंद्र बंद राहण्याची शक्यता आहे। खतं, बियाणं आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा बंदचा निर्णय घेतला आहे। निफाडमध्ये तापमानाचा पारा 42.6 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। वाढत्या उष्णतेमुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आहे। उष्माघातात कोंबड्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढल्यानं पोल्ट्री व्यावसायिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे। अकोल्यात तापमान 46.9 अंशांवर पोहोचले। हवामान विभागानं अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय। नागपूर, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। धुळे शहरात तापमानाचा पारा 42 अंशांच्या पुढे गेलाय। पोल्ट्री व्यवसायाला फटका बसू लागलाय। वाढत्या तापमानामुळे शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडतायत। त्यामुळे आर्णी परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांवर मोठं संकट ओढावलंय। गोंदिया जिल्ह्यातील मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर 2 ट्रेलर एकमेकांवर आदळले। या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झालाय। या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती। हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडींनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सुरू असलेलं ठिय्या आंदोलन 8व्या दिवशी सुरू आहे। आठवडाभर शांततेनं आंदोलन करूनही नायकवडी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं आता आंदोलन तीव्र झालंय। हिंगोलीच्या वसमत आगाराची बस आसेगाव कॉर्नर इथे अचानक बंद पडल्यानं प्रवाशांवर बसला धक्का देण्याची वेळ आली। वसमतच्या आगारात 63 पैकी 58 गाड्या दुरावस्थेत आहेत। यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। हिंगोलीच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असताना या कडक उन्हाचा फटका लग्न सोहळ्यांनाही बसतोय। लग्नाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना उष्माघाताचा धोका निर्माण होत असल्यानं आयोजकांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। बुलढाण्यातील जिगाव प्रकल्पाच्या जलबंब येथील पाईप डेपोला अचानक आग लागली। या आगीत जिगाव प्रकल्पाच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले। आगीचं नेमकं कारण समजू शकलं नसलं तरी उन्हाच्या तीव्रतेमुळे आगीच्या घटना वाढल्या असल्याचं बोललं जातं। सांगलीत बालाजी चौकामध्ये विजेच्या उच्च दाबाच्या ट्रान्सफॉर्मरनं अचानक पेट घेतला। अग्निशमन दलानं आग भडकण्यापूर्वीच वेळीच धाव घेत अनर्थ टाळला। उष्णतेमुळे गरम होऊन ट्रान्सफॉर्मर पेटल्याचा प्राथमिक अंदाज। मनमाडपासून जवळच असलेल्या वागदर्डी धरणात 50% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी मनमाडला 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत होता। आमदार सुहास कांदेंनी करंजवन ते मनमाड पाईपलाईन योजना आणल्यानं मनमाडला सध्या 3 दिवसाआड पाणीपुरवठा होतोय। अहिल्यानगरातील वाळूज बायपास परिसरात एसटी बस आणि लग्न समारंभ आटपून परतणाऱ्या स्कूल बसची जोरदार धडक झाली। या भीषण अपघातात 9 जण जखमी झाले। दोघांची प्रकृती गंभीर आहे। या दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं।